नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना आता प्रति महिन्याला दर महिन्याला पेन्शन सुरू होणार आहे। मित्रांनो, एकदम बरोबर आणि अचूक तुम्ही ऐकलेलं आहे। बांधकाम कामगारांना आता महिन्याला पेन्शन मिळणार आहे। ती पेन्शन कशी मिळणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, पेन्शन किती मिळणार आहे, ही सर्व A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो। परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि त्यातून तुम्हाला अधिकाधिक माहिती देखील मिळत जाईल मित्रांनो। त्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका, चॅनलला देखील सबस्क्राइब करायचं विसरू नका मित्रांनो। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, तुम्ही GR पाहू शकता। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्त वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा GR आहे मित्रांनो। GR ची तारीख ही दिनांक 19 जून 2025 अशी देण्यात आलेली आहे मित्रांनो। 19 जून 2025 चा हा GR आहे मित्रांनो। या GR मध्ये सर्व माहिती नमूद केलेली आहे, ती माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। प्रस्तावनेमध्ये मित्रांनो, इतर इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996 च्या कलम 22 ब मध्ये वर्षाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे। याबाबत केंद्र शासनाने विशद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक 28/3/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा हा GR आहे मित्रांनो। त्यानंतर त्यामध्ये काय पात्रता आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। निवृत्तीवेतन योजनेची पात्रता आणि निकष त्यामध्ये दिलेला आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही कामावर बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील मित्रांनो या योजनेसाठी। त्यानंतर पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील। तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो, केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदीचा कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत, ही देखील अट यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर हे कशा प्रकारे असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल। मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे दर हे खालील तक्त्याप्रमाणे दिलेले आहे। ज्यामध्ये मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष 10 वर्ष असतील तर अशा कामगारांना 50% म्हणजेच वर्षाकाठी 6000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार। त्याचबरोबर नंबर 2 ला 15 वर्षे मंडळाकडे नोंदणी असेल तर वर्षाकाठी 75% म्हणजेच 9000 इतकी निवृत्ती वेतन मिळणार। त्याचबरोबर मंडळाकडे 20 वर्षे नोंदणी असेल तर वर्षाकाठी 100% म्हणजेच 12000 रुपये प्रति वर्ष हे निवृत्ती वेतन मिळणार आहे मित्रांनो। म्हणजेच महिन्याला 1000 रुपये एका कामगारांना निवृत्ती वेतन हे लागू करण्यात येणार आहे मित्रांनो या दर पत्रकाप्रमाणे। आता मित्रांनो, निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशा प्रकारे असेल। सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने mahabocw.in या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज
विनामूल्य प्राप्त करून घ्यावा। अर्जाचा नमुना प्रपत्र अ प्रमाणे सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे WFC प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे। त्यासोबत निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे देखील जोडायची आहे, ज्यामध्ये पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड साक्षांकित जायप्रत, जन्मतारखेचा पुरावा किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत, त्याचबरोबर बँक खाते पासबुक साक्षांकित प्रत, अशा प्रकारचे कागदपत्र हे तुम्हाला आवश्यक असणार आहेत। संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा। एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे। मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारास निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। हा जो स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, हाच बांधकाम कामगार निवृत्तीवेतनाचा जो अर्ज आहे तोच हा अर्ज तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयामध्ये हाताने फॉर्म भरून द्यायचा आहे, ज्यामध्ये 1 नंबरला बांधकाम कामगाराचे नाव लिहायचे आहे, त्यानंतर नंबर 2 बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, नंबर 3 आधार क्रमांक, नंबर 4 जन्मदिनांक, त्यानंतर नंबर 5 वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक, नंबर 6 प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, नंबर 7 प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण, त्यानंतर नंबर 8 नोंदणी कालावधीचा तपशील देखील त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे, ज्यामध्ये दिनांकापासून ते कोणत्या दिनांकापर्यंत कालावधी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ते देखील तुम्हाला या तक्त्यानुसार त्या ठिकाणी टेबलनुसार भरायचं आहे मित्रांनो। त्यानंतर नंबर 9 मध्ये बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, त्यानंतर नंबर 10 मध्ये कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, होय नाही यामध्ये त्या ठिकाणी टिक करायचं आहे। त्याचबरोबर उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धच्या उचित कार्यवाहीस पात्र असेल याची मला जाणीव आहे। आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव आणि सही त्या ठिकाणी खाली करायचे आहे मित्रांनो। हे झालं फॉर्मचं पहिलं पेज। त्यानंतर प्रपत्र ब मध्ये निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे। हे शिफारस प्रमाणपत्र देखील तुम्हाला भरून कामगार आयुक्त, उपायुक्त, सरकारी कर्मचारी अधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला हे त्यासोबत जोडायचं आहे। त्यानंतर अजून एक जे फॉर्म आहे, जे प्रपत्र आहे ते देखील तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे मित्रांनो। ते म्हणजेच प्रपत्र क वर्षानिहाय नोंदणी प्रमाणपत्र। यामध्ये प्रमाणित करण्यात येते की श्रीमती त्यांचं नाव लिहायचं आहे, नोंदणी कामगाराचं नोंदणी क्रमांक देखील लिहायचा आहे। हे जिल्हा इमारत बांधकाम कामगार सुविधा केंद्र ज्या जिल्ह्याचं आहे त्या ठिकाणी अंतर्गत तालुका असेल, तालुक्याचं दिनांक, या दिनांकापासून अखेरचा शेवटचा नोंदणी दिनांक असं भरून त्या ठिकाणी कामगार उपायुक्तालय, कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांची त्या ठिकाणी स्वाक्षरी घेऊन हे एक प्रपत्र देखील पुढील फॉर्म प्रमाणे त्यासोबत जोडायचं आहे मित्रांनो। त्याचबरोबर प्रपत्र ड निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला बांधकाम कामगाराच्या नावाचं घ्यायचं आहे। महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणून हे प्रपत्र सही करून येणार आहे मित्रांनो। हे प्रपत्र देखील तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचं आहे। अशा प्रकारे हे निवृत्तीवेतनाचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरून तुमच्या जवळील नजीकमधील जे बांधकाम कामगार कार्यालय आहे ते तालुक्याचं असेल किंवा जिल्ह्याचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला
जी डॉक्युमेंट सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये ती डॉक्युमेंट त्यासोबत जोडून त्या कार्यालयामध्ये तुम्हाला नेऊन द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर योग्य ती तपासणी करून तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल आणि महिन्याकाठी तुम्हाला 1000 रुपये अशा प्रकारे वेतन, निवृत्ती वेतन हे मिळण्याची सुविधा सुरू करण्यात येईल मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनल नक्की सबस्क्राईब